अभिनंदन डॅडी 11 संघ, परंतु अतिशय चांगला खेळ हेमंत 11 संघ आपला देखील राहिले या स्पर्धेमध्ये. हार्ड लक टीम पुढील वर्षांसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुमचा ग्रँड फिनालेच्या दिशेनं दोन्ही संघांना विनंती असेल आपण खेळपट्टीच्या दिशेनं व्ही शेप मध्ये उभे राहायचंय. टीम अल्पेश 11 विपक्ष टीम डॅडी 11. मैदान खाली सगळ्यांनी कृपया करून ज्या दोन टीम आहेत त्यांनीच मैदानात राहायचंय. कृपया करून डॅडी 11 लाईनीच्या आतमध्ये जायचे. तुम्ही फायनलसाठी पाठवलेले ऋषी नऊपर्यंत थांबवतोय. तुर्ताज अर्जुन आपण यायचंय मंचाच्या दिशेनं. आपल्यासाठी वैयक्तिक पारितोषिक होतं प्रत्येक चौकारांसाठी 200 रुपयांचे पारितोषिक. या अर्जुन कॅश आमच्या पोहोचलेलं आहे. गेल्यानंतर आपले जिम्मेदार नसतील त्याला. ज्यांनी लावलं होतं त्यांनी देखील यायचंय. त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. प्रतीक ठाकूर साहेब त्यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. अशोकला ओरडायचं होतं. प्रतीक ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. बॅटरीला आपण देखील यायचंय. आपले शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. तुर्तास जास्त वेळ न घेता अल्पेश 11 संपूर्णतः आयोजक आपण खेळपट्टीच्या दिशेनं आपण सर्वांनी जायचंय. ऑलरेडी उशीर जास्त होतो. 12:30 वाजले. इतना बड़ा थमा के चले गए बर्फ. सगळ्या खेळाडूंनी लाईनअप करायचं. डॅडी 11 आपण आपलं लाईनअप करायचंय. बिनू आहे बिने तो दे. अल्पेश कळंबे खुश आहेत. 53 सेकंदामध्ये त्यांच्या 22 खेळपट्टीला पण केलं त्यांनी. अक्षरशः फायनलला गेले. असा झालं. ₹5,00,000. आयोजक विजय सावंत, आपण सगळ्याची पूर्तता करावी अशी आमची इच्छा आहे. हार्ड लक. तुम्ही जो इथपर्यंत खेळ खेळा, वन मॅन शो, एकटा एक संघ घेणं
शेवटपर्यंत टॉप 3 मध्ये येणं खूप मुश्किल आहे. ते करून दाखवलंय त्याने. बहुतेक माझ्या अंदाजानुसार कंटिन्यू 3 ते 4 का 5 वर्ष तो एकाच संघामधून खेळतोय. हेमंत इलेव्हन या संघातूनच खेळतोय. आठवणीत राहील मृदुल दादा यांच्या. आणि शेवटचं वर्ष आहे जसं आपण एकदा सगळे पुन्हा एकदा बोलताय. मृदुल म्हणा, पुन्हा एकदा मृदुल नाव घे तोंडात. पुन्हा एकदा मृदुल बोल, एकदा पुन्हा एकदा मृदुल मृदुल मृदुल. मृदुल दादा, अच्छा हा ठीक आहे, आता बरोबर आला. आय एम व्हेरी फाईन. दिस इज नॉट अ जोक पार्ट. येस येस, विल जॉईन विथ यू. येस. सगळ्या संघांनी लाईनअप करायचंय. 2 संघांनी लाईनअप करायचंय. दोन्ही टीम लाईनअप करा, एकाच्या मागे थांबा, म्हणजे लाईनअप करायचंय. अल्पेश इलेव्हन लाईनअप करायचंय. आपण सुद्धा टीम ओनरला घेऊन यायचे कन्फर्म ठेवायसाठी. दादा भरदा ऑल डन. येस येस, ऑल डन. ओके, थँक्यू. धन्यवाद ऋषी, आम्हाला परमिशन दिली त्याबद्दल. सो फायनली ग्रँड फिनाले. आणि या ग्रँड फिनाले मध्ये आपण काय पाहतोय, 2 संघ, 12 संघांमधून 2 संघ या ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करत असताना आपल्याला बघायला मिळालेत. हिमांशू, ऑन तर आहे ना? श्रेयस, ऑल सेट भरदा. सो फायनली त्या दोन्ही टीमला आपण आमंत्रित करणार आहोत मैदानाच्या आतमध्ये, ज्या टीमने फायनल टच केली आहे. फुलपाडा प्रीमियर लीगच्या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना फायनल सामना खेळण्याची संधी मिळते आणि त्यामुळे त्यांचा या मैदानाच्या आतमध्ये प्रवेश होत असताना टाळ्यांचा गजर न होणं हे काहीसं चुकीचं वाटतंय. सो आय रिक्वेस्ट टू ऑल, सगळे इथे जे कोणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या ज्यावेळेला हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये येतील. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करत या दोन्ही टीमचं. एका बाजूला टीम अल्पेश इलेव्हन आणि त्याच्या समोर 2 हात करणार आहे टीमचं नाव आहे डॅडी 11. प्लीज वेलकम. टाळ्या टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. मंचावरील उपस्थित मान्यवर आदरणीय अक्रमबाई आणि तेजस कांबळी यांना विनंती करेल की आपण सर्व मान्यवरांना घेऊन यायचंय जे व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आहेत. सूरज चव्हाण, मॅडी कुठे आहे? मॅडी, लवकरात लवकर मॅडी आपण सुद्धा या. आयोजन कमिटीतील सर्व मेंबर्स, बडांबे काका आपण सुद्धा यायचंय.
बडंबे काका आपण यायचं, तेजस कांबळे आपण सुद्धा या. चला या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण यायचंय, खेळपट्टीच्या दिशेने आपण यायचंय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण तर मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलंच आहे. आता त्याचबरोबर आमचे बघा आणि अजून अशा एका व्यक्तिमत्वाची आपण ग्रँड एंट्री या ठिकाणी घेणार आहोत, ज्या ग्रँड एंट्रीची अपेक्षा सर्वांनी केलेली आणि विनंती केलेली आहे की आपण अशा व्यक्तिमत्वाची या ठिकाणी ग्रँड एंट्री करणार. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात मिस्टर सूरज चव्हाण. या स्पर्धेसाठी ज्याचा सर्वात मोठा वाटा आहे, सर्वात मोठी मेहनत आहे आणि त्याची ग्रँड एंट्री या मैदानाच्या दिशेने होत्या, खेळपट्टीच्या दिशेने. कोणी हारो कोणी जिंको, फुलपाडा जिंकला असं त्याला नेहमीच वाटतं. असं सूरज चव्हाणची एंट्री या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यानंतर आमच्या या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर मिस्टर गंभीर पाटील आणि मिलिंद यांना विनंती आहे आपण सुद्धा या. गंभीर पाटील आणि मिलिंद, बंटी गवस तिन्ही अंपायरने यायचंय. 2 व्हाईट में ग्रीन. So please welcome and big round of claps for both umpires. या तिन्ही अंपायर साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात प्लीज. गंभीर पाटील, मिलिंद आणि बंटी गवस खूप चांगली अंपायरिंग मागील 4 दिवसांनी केली आणि त्यांची ग्रँड एंट्री मैदानाच्या आतमध्ये होती. फुलपाड्यातील क्रिकेट म्हटलं की प्रत्येकाला योग्य तो मान, सन्मान आणि आदर आपण देत असतो आणि फुलपाड्यामधलं हे भरभरून प्रेम मग ते कोणी असो. मृदुल मेहर यांना विनंती आपण सुद्धा या खेळपट्टीच्या दिशेने. मृदुल मेहर प्लीज. आमचे अजून एक अंपायर मिसिंग आहेत, मिस्टर सागर राणे जॉन्टी. तरी एवढा मागे करायला जॉन्टी साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. डान्सिंग अंपायर आणि 1 to go 2 to go त्या सगळ्या गोष्टी बेंटीने खूप चांगल्या केल्या. जॉन्टी थँक्यू. अजून कोण राहिलाय का? करूया का फायनल डान्सिंग? गंभीर ओके. फरमाईश आहे जॉन्टी, शेवटची मॅच डान्सिंग अंपायरिंग कर. ओके. विजू आणि ऋषी कुठे आहेत? विजू, ऋषी. बघा आयोजन कमिटीतील जेवढे मेंबर्स आहेत तुमची वैयक्तिक नावं आम्ही यासाठी नाही घेत आहोत, कारण जर का चुकून माकून कोणाचं नाव घेणं राहिलं तर कोणालाही वाईट वाटायला नको. त्यासाठी आम्ही सगळ्या आयोजन कमिटीतील मेंबर्सला बोलवलं होतं. जे नजरेसमोर आहेत त्यांना तर आम्ही आवाज देतच आहोत, बट कोणीही त्या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका, कारण कार्यक्रमाच्या शेवटी आणि ती चुकी म्हणजे म्हणतात ना, सगळ्यांची मुखातून नावं येणं किंवा सगळे ध्यानात राहणं सोपं नाही. त्यासाठी आम्ही
तुम्हाला ॲज अ टीम म्हणून आम्ही इन्व्हाइट करतोय. जे आयोजन कमिटीतील मेंबर्स आहेत ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते सगळ्यांनी याचं. आता तेजस यांनी सांगितलं की आम्ही घेऊन येतो. डीजे मयूर. मयूर प्लीज या आपण. खास विनंती आहे जीवदानी माऊली क्रिकेटला फुलपाडा क्रीडा मंडळाची. मृदुलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. मृदुलने गेले 4 दिवस दिलेले आहेत या स्पर्धेसाठी. पण तुला अल्पेश इलेव्हनमध्ये नाही खेळवणार. मग तू डॅडीकडे गेलाच नाहीस. तुला मध्ये यावं लागेल नाहीतर ते नाराज होणार. मग बघ कसं काय ते. आम्ही नाही सोडवायला येणार मध्ये. अल्पेश कळंबे आणि मयूर तिच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. आम्ही नाही म्हटलं तरी सुद्धा मुद्दामून वाजून नाचवतो सगळ्यांना आणि त्यामुळे त्याच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. मयूर प्लीज वेलकम. आणि जॉईन करायची आपण ही सेरेमनी जी फायनलच्या सामन्या अगोदर होती. मी तेजस कांबळे यांना विनंती करेल की आपण 2 शब्द या फायनल सेरेमनीच्या अगोदर व्यक्त करायचे आहेत या स्पर्धेबद्दल. कसा राहिला प्रवास मागील 4 दिवसाचा, कशा प्रकारे कोणाची साथ लाभली आणि कशा प्रकारे व्यक्त व्हाल तुम्ही या स्पर्धेबद्दल. पहिलं तर सगळ्यांच्या इकडे आभार आणि धन्यवाद. प्रेक्षक वर्ग, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या कार्यक्रमासाठी उभे राहिलात त्याच्यासाठी तुमचे पहिले मनोगत व्यक्त करतो धन्यवाद करून. तसेच आपला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जी आपली पूर्ण टीम इकडे उभी आहे त्या सगळ्यांचे पहिले मनापासून मी आभार. कोणाचे काही अपमानास्पद काही बोलणं माझ्याकडून निघालं असेल किंवा काही राहिलं असेल तर त्याच्यासाठी मी सगळ्या टीमची दिलगिरी व्यक्ती माझ्या स्वतःकडनं मी माफी मागतो. परत ह्याच्यापुढे काही असं असेल तर मनामध्ये काही ठेवू नका. मी सगळ्यांकडनं कोणी एकमेकांबद्दल काही बोललं असेल तरी त्यांच्याकडून मी स्वतः माफी मागतो. आणि हे जर आपलं 5वं वर्ष असलं तरी आपल्याला एक शब्द तिकडे मिळालेला होता जेव्हा क्षितिज दादा आलेले की हे 5 वर्ष नाही आपल्याला 50 वर्ष पुढे चालू ठेवायचं आहे. ते कसं चालू ठेवायचं, कुठे चालू ठेवायचं, ज्याची आज मला पाठीवरती थाप भेटलेली आहे त्याची मी तुम्हाला ग्वाही देतो की ही स्पर्धा पुढे बंद नाही होणार. कुठे ना कुठेतरी आपण चालूच ठेवू. थँक्यू. धन्यवाद. तेजस व्यक्त झालेले आहेत. आणि अजून गंभीर 2 शब्द मनोगत. गंभीर बोलला म्हणजे मी मृदुल मेहर यांना विनंती करतो की आपण 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. खूप जवळचं नातं तुमचं या फुलपाडा नगरीशी आहे. प्रत्येक खेळाडू तुम्हाला जवळून ओळखतात, तुम्ही जाणतात. मृदुल आपण मध्ये आलं तर बरं होईल. सो मृदुल वन ऑफ द फायनेस्ट कॉमेंटेटर अपकमिंग म्हणजे इयर्समध्ये खूप चांगलं समोर त्यांच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तुर्तास त्याला सदिच्छा देण्या अगोदर मृदुल मागील 4 दिवसाचा प्रवास या स्पर्धेचा किंवा 5 वर्षामध्ये PPLने गाठलेली उंची मागील 3 वर्षामध्ये मला वाटते सतत तुम्ही येतच आहात. सो कशा प्रकारे व्यक्त व्हाल या स्पर्धेबद्दल. प्रथमतः थँक्यू. या ठिकाणी संपूर्णतः मी फक्त PPL नव्हे तर संपूर्णतः फुलपाडा ग्रामस्थांच्या प्रथमतः आभार व्यक्त करतो ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मला दरवर्षी तुम्ही संधी देता. आणि भरतदाने ज्या प्रकारे म्हटलं की फुलपाडा येथील प्रत्येक खेळाडू आणि जीवदानी माऊली संघ यांचं एक वेगळं माझं जवळचं नातं आहे. म्हणजे माझा संघ मला वाटतं DCC नवापूरचा संघ गेल्या वर्षी आला, परंतु भरतदा खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये मला ओळख जीवदानी माऊली ह्या संघानं दिली. ह्या संघामुळे आज मला मोठी ओळख मिळाली. आणि प्रत्येकाचं पुन्हा एकदा खूप खूप आभार. या ठिकाणी मला संधी दिली. जास्त काही बोलत नाही, आज जास्त ऑलरेडी वेळ होतो त्या कारणास्तव थँक्यू सो मच पुन्हा एकदा.
आणि संपूर्णतः ग्रामस्थांची सर्वांची विनंती आहे की भरतदादाने ह्या स्पर्धेबद्दल सर्वांची रिक्वेस्ट आहे द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरतदादा एकदा रिक्वेस्ट आहे सर्वांची आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. या नवीन बोलायला पाहिजे का? किती बोलतो सगळे म्हणतात हा किती बोलतो, याचं काय म्हणजे तोंड दुखत नाही का किंवा काय? सो मी शेवटी बोलणार, पहिलं बाकीचे कोण अजून राहिलेत का? सगळ्यांची इच्छा आहे गंभीरनी बोलावं. गंभीर काहीतरी बोल. मी नाही बोललो, हे सगळे बोलतात, माझं नाव नको घेऊस. मयूर मयूर वेअर इज मयूर? मयूर 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 चांगला बोलतो. मयूर प्लीज, मयूर प्लीज 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 प्लीज. मयूर फुलपाड्यामध्ये आलाच, सगळीकडे जातोस, सगळीकडे तुला खूप चांगलं प्रेम, भरपूर प्रेम मिळतं. पण या फुलपाड्यातली आपुलकी आणि या फुलपाड्याने मागील 4 दिवसामध्ये अनेक त्यांना संकटांना सामोरं जावं लागलं, अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. पण त्यानंतर सुद्धा ही स्पर्धा, हे सगळे जे आहेत ते दिवसरात्र एक करून करतायत. कसं वर्णन करशील आणि तुला इथं कसं वाटलं आल्यानंतर? नमस्कार. पहिला सर्वप्रथम तेच की आपले असोसिएशन ज्यांनी मला हा प्लॅटफॉर्म तयार करून दिला म्हणून त्यांचे आभारी आहे. जिकडनं माझी सुरुवात झाली आणि जास्त नाही बोलणार, हे तुमचं सर्वांचं प्रेम आहे आणि हे असंच राहील असं मी समजून घेतो. आणि काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि असंच सहकार्य मी तर करेल, तुम्हीसुद्धा करायचं आहे, हा आपला शब्द आहे. धन्यवाद. माझी पण कमिटमेंट आहे. ऑलवेज फ्रेंड. आणि आता शेवटी मी सूरज चव्हाण यांना विनंती करेल की आपण व्यक्त व्हायचं आहे, कारण सूरजनी खूप जवळून मेहनत केलं. संतोष यादव, संतोष दिख नहीं रहा है, कहाँ पे? त्याचं संतोषचा रोल नाही आहे असं म्हणून चालणार नाही. संतोष इज द बिगेस्ट पर्सन. तुझा रोल आहे मोठा. मॅडी, जॉन्टी, जॉन्टी, चला जॉन्टी पहिलं बोला. जॉन्टी सर्वांच्या वतीनं बोलायचं आहे. मी किती बोलू आता, दरवर्षी मीच बोलतो संघासाठी आणि किती बोलू. पण मी सांगतो, जेवढी आपली ही फुलपाड्याची पोरं आहेत ना, खरोखर सुंदर सपोर्ट केला, शांत पद्धतीने क्रिकेट खेळले, असंच खेळत राहा मित्रांनो. हे तुमच्यासाठीच आपण केलेलं आहे. हे तेजसबाई जी सर्व कमिटी उभी आहेत ना, हे सर्व तुमच्यासाठीच करतो आहे आम्ही, आमच्यासाठी नाही आहे. कारण आमची इच्छा आहे की आमच्या एरियातला पोरगा पुढे गेला पाहिजे, त्याचं नाव झालं पाहिजे. मी आज पण जीवदानी माऊली आम्ही संघ चालवतो. तुम्ही बघा, जर फुलपाड्याचा बाहेरचा कोण पोरगा असेल ना तर जॉन्टीला बोला तुम्ही, आहे की नाही मान्य? जर फुलपाड्याचा बाहेरचा कुठलाही पोरगा आमच्या संघात दिसला ना तर मी पाहिजे ते तुम्हाला हारतो. आमची इच्छा काय माहिती आहे, हे आम्ही का करतो? तुमची ही आपली 120 खेळाडू आहेत ना, ह्यांनी परिश्रम केले या ग्राउंडवर, खेळले पाहिजे, परफॉर्मन्स करा आणि जीवदानी माऊलीमध्ये खेळा. जीवदानी माऊली जाऊन सोडून द्या. जे 7 संघ आहेत ना आपल्याकडून रजिस्टर झाले त्याच्यामध्ये, त्यांच्या कुठल्याही संघात खेळा. गावासाठी खेळा मित्रांनो, पैशासाठी नका खेळू. गावासाठी खेळा, तुम्हाला आपल्या पण नाव भेटेल मित्रांनो. हा जॉन्टीचा शब्द आहे. हे आम्ही तुमच्यासाठी सर्व करतोय, आमच्यासाठी नाही करत आहे. आज मी थोडासा कडक भाषेत बोलत असेल, मी माफी मागतो सर्वांची. पण माझी इच्छा आहे काय माहिती आहे काय, आपल्या फुलपाड्यातला पोरगा लय पुढे गेला पाहिजे, नाव झालं पाहिजे. आमचं नाही होणार, हा आयोजक तेजस कांबळीचं नाव होणार, या जीवदानी माऊलीचं नाव होणार. जो खेळाडू खेळणार ना तोच पुढे जाणार, तो त्याच्या स्वतःच्या मेहनतीनेच पुढे जाणार मित्रांनो. समजलं काय? सातत्याने चांगला क्रिकेट खेळा, क्रिकेटची इज्जत करा, सर्वांना मान सन्मान द्या. कधीही डोक्यात आपण मोठं झाले ना, हे कधी क्रिकेटमध्ये घमंड दाखवू नका. चांगला क्रिकेट खेळा, सर्वांची चांगल्या स्वभावाने राहा. तुम्हाला ना जीवनात लय मोठी इज्जत भेटेल आणि तुमचे ना जो एक खेळाडूची रिस्पेक्ट असते ना भावानू, ती लय मोठी असेल. सॉरी जर मी काय कडक भाषेत बोललो असतो ना तर मी सॉरी बोलतो. सर गंभीर माहीत आहे, पंच, पाटील नेटवर्क, मयूर डीजे आणि ज्यांनीही आम्हाला पांडू, ज्यांनी हे लोक सर्व सहकार्य करतात ना, म्हात्रे, रवींद्र म्हात्रे आणि ही सर्व लोक आहेत ना, खरोखर परिश्रमी लोक आहेत. आयोजकमध्ये जे बहुजन विकास आघाडी आहेत, आपले नगरसेवक आहेत, तेजसजी भाई आहेत, या लोकांनी आपल्याला मदत केली. मित्रांनो, ही स्पर्धा छोटी नाही आहे, कुणी चुकूनही ह्याच्यामध्ये फसू नका. मी आता पण सांगतो की आम्ही आयोजन करतो, आम्ही झेललं हे आयोजन करण्याच्या आधी ना सुरतचा सल्ला घ्या, विजयचा सल्ला घ्या, तेजसबाईचा घ्या. आमचा ना ऐकायचा असेल तर आशुषांचा सल्ला घ्या. लय मोठा खर्च आहे मित्रांनो या सर्व स्पर्धेला करण्यासाठी.
7 लाख रुपये बजेट आहे या स्पर्धेचं, आपण 4 लाखाचा केलेलं आहे. खायचं काम नाही आहे मित्रांनो. प्लीज सांगतो, कुणीही ह्या फंड्यात फसू नका. करण्याच्या पहिला सर्वांची सहमती घ्या, सर्व करा आणि चांगली स्पर्धा करा मित्रांनो. थँक्यू. भरत सर, मृदुल सर, बाकी होते तेजसबाई, हॅट सल्यूट. सूरज, विजय, जीवदानी माऊली, आपल्या इकडचे 7 संघ आणि संतोष भाई. थँक्यू. मॅडी दादा तर आपलेच आहेत. हे पण संतोष म्हणतो मी काय केलंच नाही, असं नाही. संतोष मामा सगळं काय करतो. धन्यवाद, सगळ्यांचं मनापासून आभार. आपण सगळ्यांनी जॉन्टीनी जेवढं काय सर्व काय सार सांगितला, मी शॉर्टमध्ये सगळ्या गोष्टी सांगतो. मित्रहो, 5 वर्षापूर्वी या स्पर्धेची सुरुवात झाली. त्या कोपऱ्यामध्ये स्टँड होता, एक छोटा मंडप बांधलेला होता आणि त्या मंडपामध्ये आपण फुलपाडा प्रीमियर लीगची सुरुवात केली होती. आणि त्याच वेळेला असोसिएशनची छोटी टुर्नामेंट ठेवली होती, नॉकआउट होती आणि तिकडे स्टँड होता. तिथून आम्ही सुरुवात म्हणजे ऑलमोस्ट यांच्या सर्व कामामध्ये मी असतो आणि त्यामुळे मला माहीत आहे की तिथून केवढा प्रवास होता. किती प्लेयर रजिस्टर होतील माहीत नव्हते, किती खेळाडू त्यामध्ये खेळतील, किती संघमालक पुढे येतील माहीत नव्हते. आज फुलपाडा क्रीडा मंडळ मी म्हणतो या गोष्टीला, मला वाटतं लास्ट इयर आपण नाव दिलं होतं फुलपाडा क्रीडा मंडळ. त्याच्यामधून सगळे संघ, बारोंडा माऊली, बारोंडा 11, आई बारोंडा 11, जीवदानी माऊली, प्लेयर्सचे काही खेळाडू आहेत, म्हणजे हे सारे संघ आहेत. अजून भरपूर सारे आहेत. ओम साई तिकडे विरार क्रिकेट असोसिएशनला खेळते. अजून एक म्हणजे या जेवढ्या पण टीम्स आहेत आणि इथे सिक्सर मारे खेळणाऱ्या सुद्धा भरपूर टीम आहेत, त्या सगळ्यांनी खूप मोठी. मी धवलदादांना विनंती करेल की आपण ही सेरेमनी जॉईन करायचं आहे. मिनीजी राऊत, आपल्याला विनंती, आपण सुद्धा यायचं आहे. यांचा खूप मोठा वाटा आणि खूप मोठ्या आधाराची थाप आपल्या सर्वांच्या पाठीशी असते. त्याचबरोबर नगरसेविका प्रतिभा पाटील मांडवी यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांना सुद्धा विनंती केलं आपण सुद्धा जॉईन व्हा. फुलपाडा नगरीमध्ये या स्पर्धेचं आयोजन करत असताना जॉन्टीने बजेट सांगितलं, पण बजेटपेक्षा काही पटीनं या स्पर्धेला चांगल्या रीतीनं प्रेझेंट केलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. तेजस आणि संपूर्ण टीम, लहान मोठ्यांना इतका चांगला मान सन्मान दिलात. या फुलपाड्यातील इतक्या साऱ्या खेळाडूंना एकत्रित आणणं म्हणजे तुम्ही पैसे कमवाल, पैसे खर्च कराल, इव्हेंट कराल, सगळं काय कराल, पण या सगळ्या खेळाडूंना एकत्र आणणं ही सोपी गोष्ट नाही जे तुम्ही केलेली आहेत. आणि त्या तिथेच खरा फुलपाडा जिंकला आहे. आणि आज या PPL नंतर म्हणजे 5 वर्षापूर्वी जी आपण टुर्नामेंट केली होती, तिथून आज जी फुलपाड्याची लेवल आली आहे खेळाची, तिथे एवढ्या टीम्स रजिस्टर झाल्यात. आणि सर्वात मोठा म्हणजे विरार पट्ट्यामध्ये सर्वात जास्त जर का नवापूर आणि मी या फुलपाड्याचा उल्लेख करतो, तिथे सर्वात जास्त क्रिकेटर तयार झालेत आणि खेळणाऱ्या टीम्स आलेल्या आहेत. त्यामुळे खरोखर तुम्हाला सर्वांचं कौतुक आहे. आम्हा सगळ्यांना इथे संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांचा आभार. असेच यापुढे मोठी मोठी स्पर्धा करत राहा या सदिच्छा आहेत. आणि फायनल सेरेमनी कोणी बोलणार आहे? धवलदादा वगैरे? चला, टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत. नाणेफेकीचा कौल केला जाईल. ओ, टॉस या लहान मुलांपैकी कुणाला तरी करण्यासाठी सांगायचं आहे. हा मयूरच आहे ना? टॉस करायचा, माहिती आहे ना टॉस कसं करायचा? गुड. दोन्ही कर्णधार या प्लीज. सिद्धेश बडांबे आणि सॅमी. चला, बाकीच्या नाही या तुम्ही. कोण मागणार? सामीने पहिल्यांदा म्हटलं मी बोलतो. चला उडवा. छाप आणि काट आलाय. थँक्यू सो मच. टॉस जिंकला सिद्धूने. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. सिद्धू, फायनलमध्ये पोहोचलायस आणि तुमच्या संघाने आत्तापर्यंत केलेली कामगिरी सेमीफायनलच्या अगोदरची, म्हणजे तुम्ही तर डायरेक्टली आलात. क्वार्टर फायनलमध्ये झालेली जी भिडंत होती 25 धावांची, कसा एक्सपिरियन्स होता आणि या मॅचला कशा प्रकारे तयारी केली? एक्सपिरियन्स तर एकदम चांगलाच होता, कारण खूप गरमागरमीची मॅच चाललेली आणि त्यामधून आमचे बॉलर्सने जी कामगिरी केली आणि फिल्डर्सने अल्पेशने जे बॉल अडवला आहे तिथे मॅच चालू झाली आणि एकदम चांगला एक्सपिरियन्स होता. मजा आली खूप. आणि म्हणजे सकाळपासून खूप मेहनत केली आहे, ते आता आम्ही फायनलपर्यंत पोचलो आहे. पाहूया आता रिझल्ट काय. आम्ही ज्यावेळेला लहानपणी खेळायचो त्यावेळेला आम्हाला घरातून म्हणायचे खेळायला गेलास तर तंगड्यात ओढेल.
म्हणजे असे शब्द असायचे. पण तू खेळत असताना तुझे आई वडील वरती बसलेल्या स्टेजवरती, सो कसा सपोर्ट घरातून राहतो आणि कसं फील करतोय त्यांच्यासमोर फायनल खेळायला मिळते? फायनल तर हे पहिल्यांदाच बघायला आलेत, पण सपोर्ट खूप असतो. कारण एकदा का मी आऊट झालो तरी पप्पांचा मम्मीचा फोन येतो की काय खेळतोयस तू, आणि घरी म्हणजे प्रत्येक मॅच टी व्हीवरच लावलेली असते आणि खूप चांगला सपोर्ट असतो पप्पा मम्मींचा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. सामी, खूप वेळानंतर म्हणजे डॅडी 11 इथपर्यंत येईल की नाही ही धास्ती होती. फायनलमध्ये आलाच आणि बॅक टू बॅक जे परफॉर्मन्स झालेत, कसं वर्णन करशील संपूर्ण टीमच्या खेळाचं? बोलायला लागेल कंपल्सरी. बाबूराव खेळला वगैरे किंवा बाबूराव वगैरे. विजयची टीम होती. बाबूरावने जो त्या अगोदर फिनिश दिला तर सँडे जॉन्टीच्या अगेन्स्ट किंवा मागील मॅचमधला परफॉर्मन्स कसा वाटला? खूप चांगलं वाटलं. आमच्या 10 प्लेयरमध्ये सर्वांचा मध्ये बरोबरचा वाटा आहे पूर्ण टीम पुढे जाण्यासाठी. PPL तुला तुझ्यासाठी काय? कारण PPL मध्ये तुला शाईन होण्याची संधी मिळते, तुझा परफॉर्मन्स दाखवण्याची संधी मिळते. आजपर्यंत बघायला गेलो तर PPL पर्यंतच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. क्या बात आहे, इतका मोठा सार. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करेल ही ट्रॉफी घेऊन जायचं आहे आणि आपण पुन्हा एकदा आहे त्या ठिकाणी ठेवायचे. दोन्ही कॅप्टन प्लीज. आणि मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. दोन्ही संघ आपापल्या तयारीला लागायचे, लगेच मॅच खेळवली जाईल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो टीम अल्पेश शिलावंडे आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी डॅडी 11 या संघाला आमंत्रित केले. दोन्ही संघाने आत्तापर्यंत केलेला संघर्ष मोठा होता. या दोन्ही संघाने एक आत्तापर्यंत दिलेली प्रत्येक संघाला फाईट ती सुद्धा मोठी होती आणि फाईट दिल्यानंतर आता या दोघांमधली टफ फाईट बघायची वेळ आली आहे. तर या टफ फाईटला बघण्या अगोदर तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र फुलपाडा प्रीमियर लीग सीझन 5. स्टेट इन विथ पाटील नेटवर्क. धन्यवाद. क्षेत्ररक्षण लावायचं आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्यायचे प्लीज. ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी फिल्डिंग लावून घ्या प्लीज. ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी फिल्डिंग लावून घ्या. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. अल्पेश 11 आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे विथिन 2 or 3 मिनिट्स. 2 or 3 मिनिट्स तुम्हाला मॅचला सुरुवात करायची. तुमचे प्लेयर तुम्ही बोलून घ्या. बॅटिंग करणारी टीम आपण डगआउटमधून आपले 2 फलंदाज पाठवायचे. ऋषिकेश खांडेकर आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. सिद्धांत वारंग, सिद्धांत वारंग, सिद्धांत वारंग लवकरात लवकर मैदानात दाखल व्हा. तुमचा संघ तुमची वाट बघतोय. सिद्धांत वारंग आपण नाही आलात, तुमच्या संघाला खेळावा लागेल. डॅडी 11 तुम्हाला फलंदाज पाठवायचे आहेत. लास्ट 2 मिनिट अँड फायनल कॉल फॉर बोथ टीम्स. दोन्ही संघांसाठी शेवटचा पुकार आहे. आपण लगेचच खेळाला सुरुवात करायची. अंपायर्स आपण सुद्धा चेतावणी द्या. शेवटचे 2 मिनिट. सिद्धांत वारंग, सिद्धू आपण नाही आलात तर तुमच्या संघाला तुमच्या विना खेळावा लागेल. मॅच चालू करायची आहे. डॅडी 11 फिल्डिंग सजवल्यानंतर तुमचे 2 फलंदाज आतमध्ये येणं अनिवार्य आहे. अशोक आपण टीमला, अमित तुमच्या टीमला डगआउटमध्ये घेऊन जायचंय. टीमला डगआउटमध्ये घेऊन जायचंय. मिलिंद तुम्ही सुद्धा या. सलामीर फलंदाज आलेले आहेत. फिल्डिंग लावून घ्यायचे. मॅचला सुरुवात होईल.
चला गंभीर सर, सामना चालू करून घ्यायचा आहे. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग सीझन 5. सीझन 5 चा चॅम्पियन कोण ठरणार, त्यासाठी चालणारी ही लढत आहे. शेवटच्या क्षणामध्ये येणारी ग्रँड फिनालेचा सीझन 5 चॅम्पियन कोण बनणार, त्यासाठी ही लढत आपल्या भेटीला येते. ज्यावेळेला खऱ्या अर्थाने ही स्पर्धा चालू होती त्यावेळेला खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा मनामध्ये एक वेगळा उत्साह होता, एक वेगळा जोश होता, एक वेगळा जल्लोष होता. परंतु आता अंतिम क्षणामध्ये, शेवटच्या क्षणामध्ये येत असताना प्रत्येक खेळाडूचा, प्रत्येक क्रिकेट चाहत्याचं, अनेक मान्यवरांचं यावेळेला मन गहिवरून आलंय या स्पर्धेला निरोप देताना. लेट्स प्लेचा इशारा, सामन्याला सुरुवात. 2 सलामीवर बॅटर आहेत. एकीकडे कर्णधार अक्षय, दुसरीकडे अर्जुनला आपण पाहतो. पहिला चेंडू प्रॉपर लाईन, लेन टप्पा, निर्धाव चेंडू आहे. फेअर डिलिव्हरी. खुलवा टप्प्याचा चेंडू, यावेळेला प्रयत्न चांगला होता. समीर विचारी आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 1 धाव धाफकावर येत असताना धावेंचा श्रीगणेश केला जातोय. ग्रँड फिनाले जशी चालू होते तसा मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल. द व्हॉइस ऑफ वसई तालुका, भरत मोरे सर आणि त्यांच्या सोबतीनं ऋषी खांडेकर. थँक्यू सर. ओ, थोडक्यासाठी वाटलाय चेंडू. आता सीमा रेषा पार होता. अर्जुन आपल्या संघासाठी लढतायत, शेवटपर्यंत लढतायत. तीन चेंडू 2 धावा झाल्यात अजूनपर्यंत संघाच्या. डॅडी इलेव्हन या संघाच्या. ओ, बघा काही सन्मान ते आपण घेणार आहोत. जो कट्टी मूवी आहे, जो शॉर्ट मूवी आहे, मगाशी त्याच्याबद्दल मी माहिती दिली होती. त्याचे मिस्टर मयूर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं. मिस्टर मयूर, कट्टी एक शॉर्ट मूवी आहे, ती थोड्या दिवसात रिलीज होईल आणि त्या कट्टी मूवीला या फुलपाड्यातील गृहस्थाने आणि या मुलाने ती शॉर्ट मूवी काढलेली आहे. थोड्या दिवसात रिलीज झाल्यानंतर त्याचा सार तुम्ही बघाल तर खरोखर तुम्हाला आवडेल आणि त्याचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आदरणीय धवलदादा चोरके, नाही आदरणीय प्रतिभाताई पाटील मॅडम यांच्या शुभ असते. बघा ही कट्टी मूवी आहे आणि त्याचा तो ट्रेलर दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट चेंडू. यह गाड़ी अंधेरी से बांद्रा, बांद्रा से दादर, दादर से मुंबई सेंट्रल के बीच किसी भी स्थानकों पर नहीं रुकेगी. कृपया रेलवे लाइन पार न करें, इससे दुर्घटना हो सकती है. रेहान उठ जा यार, चाय तैयार है, पी ले. तर कट्टी मूवी आल्यानंतर तिची स्टोरी जरूर ऐका. मी सांगितली असती परंतु ती जर तुमच्यापर्यंत पोहोचली तर त्याच्यातला तो जो काय बघायचा इंटरेस्ट आहे तो निघून जाईल. प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं बक्षीस प्रतीक ठाकूर यांच्याकडून डॅडी इलेव्हन या संघासाठी. प्रत्येक चौकाराला 100 रुपये प्रतीक ठाकूर यांच्याकडून डॅडी इलेव्हन संघासाठी. नवीन गोलंदाज आहे घातक सिद्धार्थ वारंग. नाम आहे सिद्धू. नक्कीच. सिद्धू समोर सॅमी एस फॅक्टर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला आहे. ऋषी पण ती पहिल्या मॅचपासून अशी ती रंगत किंवा टफ फाईट मॅच जी म्हणतो ना ती जर का अल्पेश शिलंजी कोणी केली असेल तर या अगोदर झालेली त्यांची ती मॅच आणि त्याच्यामध्ये 3 स्टार बारोंडा माऊलीने केलेला खेळ. नक्कीच सर. 24 चेंडू 25 धावांचं आव्हान होतं पण ग्रेट अल्पेश कळंबे यांची ती फिल्डिंग आणि हा गडी बाद. अल्पेश कळंबे यांची फिल्डिंग, जेव्हा तो काही ठरवायचं करतो तो नक्कीच ठरवूनच करायचा प्रयत्न करतो. बघा आता ब्रेक आहे म्हटल्यानंतर आपण फुलपाड्यातील सुप्रसिद्ध एडिएटर
जो आहे त्याचा या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत. मी विनंती करेल त्या एडिटरला, त्याचं नाव आहे करून दे रे मिहीर, प्लीज मंचावरती या. आपला यथोचित सन्मान केला जाणार आहे या फुलपाडा प्रीमियर लीगच्या व्यासपीठावरती. आदरणीय धवलदादा चोरगे यांना विनंती करेल की आपण मिहीरचा सन्मान करायचा आहे. मिहीर सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमधला एडिटर आहे. खूप चांगले व्हिडिओ बनवतो, खूप चांगला एडिट करतो, कट करतो आणि कधी कधी रील बनवतो, त्यावेळेला त्याचे कंटेंट खूप चांगले असतात आणि त्याचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. धन्यवाद मिहीर आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी. तू अजून मोठमोठ्या हस्तींसाठी काम करावं आणि स्वतःसाठी सुद्धा. अशा सदिच्छा तुला या PPLच्या व्यासपीठावरती PPLद्वारे. ऑन साईडला नाही, समोर. सुंदर गोलंदाजी सिद्धांत वारंग यांची. नाही पण ऋषी, मला तुला एक प्रश्न विचारावा वाटतोय की या फायनलच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ खूप मेहनत करून आलेत, तर कोणता संघ हा वरचढ दिसेल या मॅचमध्ये? जो चांगला खेळ करेल तो नक्की वरचढ ठरेल अरे या हे तर- सामन्यामध्ये. हा तर ग्लोबल आन्सर झाला यार. काहीतरी याच्यामध्ये लॉजिक असेल ना की अल्पेश 11 वरचढ असू शकतो किंवा डॅडी इलेव्हनने चांगल्या चांगल्या संघांना धूळ चारली आहे तर तो संघ वरती येऊ शकतो. नक्की सांगू शकतो. अल्पेश 11, अल्पेश नावामध्येच अल्पेश आहे. तो आपलं लकी लक घेऊनच येतो. असा कोणता संडे नाही ज्याने डॅम वरती फायनल नाही मारली आहे. हर सॅटर्डे संडे जेव्हा तो एंट्री करतो तेव्हा तो फायनल मारतोच मारतो. आणि आजही 24 चेंडू 25 धावांची गरज असताना या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आणि हा निर्धाव चेंडू, जसं मृदुलदा बोलतायत, वसई विरार प्रीमियर लीग मध्ये मृदुलदादा स्वतः एंट्री करून चार वर्ष एक प्राइज नाही आणू शकले. या वर्षी अल्पेश कळंबे यांनी एंट्री केली आणि थर्ड प्राइजचा मानकरी ठरलाय तो संघ. अर्थातच म्हणजे तो लकी चॅम्प आहे असं लकी तुला चॅम्प म्हणायचं. आहे. लकी चॅम्प आहे. लकी चॅम्प इतका लकी चॅम्प आहे ना की सर त्याच्याविषयी बोलावं असं कमी वाटते. आणि षटक चालू होण्या अगोदर एक सन्मान बारुंडा माऊली मंडप डेकोरेटर रवींद्र म्हात्रे आणि विशाल गरेल यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. रवी म्हात्रे आणि विशाल गरेल दोघांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. दोन्ही गोष्टींची चर्चा होईल. आपण हॉट फेवरेट टीम सांगितलीत अल्पेश 11, पण त्याच गोष्टीला थोडासा मी खारीज करून किंवा त्या गोष्टीला थोडासा कट शॉट करून पुढे जातो आणि समोरचा संघ ज्या संघाने या अगोदर विजय सावंत म्हणजेच हेमंत 11 जी या स्पर्धेतली PPLमध्ये हॉट फेवरेट टीम होती तिला पराभूत करण्याचा कारनामा केला आहे. म्हणजे कागदोपत्री किंवा मागील काही मॅचेसच्या डेटाबेसवरती जर का चर्चा करायची झाली, ये होईना बात. 5 रन. एखादी चिंगारी पडावीने आगीचा भडका व्हावा अशा प्रकारचं चित्र डगआउट मध्ये दिसलं. नक्कीच सर. मोठं नक्कीच, सेलिब्रेशन. नक्कीच. 1+4. आदरणीय निमेशजी राऊत यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे बारुंडा माऊली मंडप डेकोरेटरचे आदरणीय रवी म्हात्रे, विशाल गरेल. आपलं मनपूर्वक आभार आपण केलेल्या सहकार्याबद्दल आणि जे काही योगदान आपल्याला लाभलं या स्पर्धेला त्याबद्दल थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेने. मी म्हटलं होतं की या संघाला अंडरएस्टिमेट करून चालणार नाही आहे. या संघामध्ये काही असे त्यांनी असा काही खेळ केला आहे, त्या खेळाला बघून तो या सामन्यामध्ये तितक्या सहजासहजी अल्पेश 11ला जिंकून देतील असं वाटत नाही आहे. आणि त्याच वेळेला आलेला तो नशिबाचा चौकार नाही, तो फायफर होता. 1+4 टोटल 5 धावफलकाची धावा आहेत 18. 2.3 चेंडूचा खेळ झाला आहे. कॅल्क्युलेटिव्हली अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या परिभाषेमध्ये 3 धावा थोडंसं वरती गेलाय. नक्कीच सर. जसं एक चेंडू 4 धावेची गरज असताना बाबूरावने जेव्हा चौकार मारला होता, जसं त्यांचं लक चालू होतं तसे आता त्यांचा आजचा दिवस त्यांचा आहे. जसं अल्पेश 11 24 चेंडू 25 धावा रोखू शकला असता, त्यांनी रोखले त्या धावा. या दोघांचाही लक चालू आहे. लक कोणाचा साईडनं जाता हे आज बघायला भेटणार आहे आपल्याला. दोन्ही संघांना मिळालेली नशिबाची साथ आता ती समसमान असल्या कारणानं शेवटी तुमच्या मेहनतीवरती कौल जाणार आहे आणि त्यामुळे कोणाची मेहनत मोठी हे आतमध्ये बॅटची कडा घेऊन
चेंडू मागे निघून गेला, सिंगल आली. एक धाव येताना दिसते. स्वामी समर्थ फोटो स्टुडिओचे मालक दीपक पागी यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. आपला यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ, त्याच्याबद्दल सांगू इच्छितो की या ज्या सर्व ग्राफिक्स आपण बघतात, जे बॅनर्स बघायला मिळतात, ते सर्व बॅनर्स बनवण्याचं काम दीपक पागी यांनी केलंय. श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओचे मालक, ओनर आणि त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल, त्याने दिलेल्या योगदानाबद्दल. दीपक पागी कुठे असतील त्यांनी मंचावर यायचं आहे. आमच्या ऋषिकेश खांडेकर यांचे जवळचे मित्र. नेविल नवीन गोलंदाजी मार्कवरती. नेविलचा पहिला चेंडू सामीने एका धावेसाठी पाठवला. नेविल म्हणजे एक मॅजिकल बॉलर आहे. नेविल नेहमीच मॅजिक करतात, नेविल नेहमीच संभ्रमात टाकतात आणि नेविल नेहमीच प्रभावी मारा करून संघाला जिंकून देतात. मग तो संघ या अगोदर अनेक संघ आपण बघितले होते. मग त्यांनी स्वास्तिकला रिप्रेझेंट केलं, त्याने आता मला वाटतं ते विघ्नेश फायटरला रिप्रेझेंट करतात. यस, दीपक पागी आलेले आहेत. ओहो, व्हाट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू सीमा रेगा पार. सुंदर सुंदर असे बॅटिंग करतायत. मी अक्रम खान साहेबांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं. आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते. श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओचे मालक दीपक पागी यांना, ज्याने या स्पर्धेसाठी ही सर्व ग्राफिक्स वर्क केलं. धन्यवाद. विघ्नेश फायटर 2 विकेटला 500 रुपये सुरू कडून, विघ्नेश फायटर कडून. नेविल यांच्यासाठी बक्षीस लागण्यात आलं कारण त्यांच्या संघामधून ते खेळतात विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. मोरेगाव चॅलेंजर कडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षिसांची भडीमार होत आहे. आता मजा येणार आहे या सामन्यामध्ये. 27-1 शेवटचे काही चेंडू आणि त्या चेंडूवरती नेविलचा कंट्रोल की सॅमीची अदाकारी. ओहो, वॉटर डिलिव्हरी, पण वाईड. पंचांनी सुद्धा वाईडचा इशारा दिलाय. प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने आलेत, पण आल्यानंतर एकाच डगआउटमधून आवाज येतोय, पुन्हा एकदा वाईड. बघा, डॅडी 11ने जर का हा सामना जिंकला तर बारोंडा माऊली म्युझिकल ग्रुप कडून इथे बँड लावण्यात येणार आहे. बँड लावण्यात येणार आहे बारोंडा माऊली म्युझिकल ग्रुप कडून. जर का बारोंडा माऊली इथं डॅडी 11 संघ जिंकला तर हे बक्षीस. नेविल वन्स अगेन ऑन बॉलिंग मार्क. समोर नाही, सॅमीने संयम दाखवला, शांत चित्तानं चेंडूला खेळलं, एका धावेसाठी पाठवलाय. आवाज फक्त डगआउट मध्ये नव्हतोय, पण दर्शक पूर्णपणे शांत आहेत आणि त्यामुळे दर्शकांना सुद्धा यांना चेअरअप करणं गरजेचं आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे, मनोबल उंचावणं गरजेचं आहे आणि त्यासाठी टाळ्या शिट्ट्या वाजल्या पाहिजेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, पण नाही, चेंडू हिट झालाय. हलक्या हाताने चेंडूला खेळले, स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एका धाव्याने दापोला पुढे जाऊन पोहोचलंय. 32 म्हणजे 33 इज द टार्गेट. प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्यावरून जाऊ द्यात या पहिल्या इनिंगच्या बॅटिंगसाठी. खूप चांगला खेळ करून दाखवला डॅडी 11ने. म्हणजे ज्या फायनल सामन्यासाठी जी टोटल हवी होती, जे चॅलेंजिंग स्कोर हवं होतं ते आणून ठेवलंय. बघा, अर्जुनचं कॉन्ट्रीब्युशन 2 धावांचं स्वस्तात बाद झाले. सूरज 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सॅमीचं. अक्षय 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. ओव्हरऑल 32 धावा, 33चं लक्ष्य. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू.
जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यातील तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आईचं ऋण फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढारा तू
आणि त्यामुळे फायनलपर्यंतचा प्रवास त्यानं कंप्लीट केला. पण डॅडी 11 ही टेरर टीम आहे. त्यांनी दाखवलेले साहस, त्यांनी दाखवलेला आतापर्यंतचा खेळ, त्या खेळावरती कोणताही संध्या नव्हता. डाऊन दी ग्राउंड, बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने चेंडूला पाठवलं सरळ सीमारेखा पार. PPL चौकार, 4 धावा. कल्पेश नरसाळे. कल्पेश नरसाळे, ज्या कल्पेश नरसाळेने या चेंडूला अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण शेवटी नशिबाची साथ नाही लागली आणि त्यामुळे चौकार आलाय. 4 धावाला. धावफलकाचे धावा 13. 13-1-3 आफ्टर 0 लॉस. टीम अल्पेश 11 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक. ऋषी, काय वाटतं या दुसऱ्या षटकामध्ये अजून कशा प्रकारचा खेळ बघायला मिळू शकतो? कारण अजूनही 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे. जोपर्यंत सिद्धू मैदानात आहे तोपर्यंत अल्पेशची जीवात जान आहे एकदम. शॉर्ट मध्ये बोलला, पण अगदी खरं बोलला. पण मी तर म्हणेल दुसऱ्या बाजूला डॅडी 11चा अशोक आहे, तोपर्यंत डॅडी 11 मध्ये जान आहे. कारण अशोकने मागील मॅच मध्ये 3 धावांचं षटक हाताळलं होतं, ओनली 3 रन्स. आणि त्यानंतर त्या मॅचला टर्न होताना आपण बघितलं होतं, आणि टर्न झाल्यामुळे हेमंत सारखा संघ स्पर्धेच्या फायनलमध्ये आला नव्हता. सर हे क्रिकेट आहे, इथे काही होऊ शकतं. कोण जिंकेल, कोण पराभूत होईल, काही होऊ शकतं. तर आपण इथे कॉमेंट समालोचना कक्षामध्ये बसून आपण तरी नाही सांगू शकत ना की कोण जिंकेल, कोण पराभूत होईल. अगदी योग्य, अगदी बरोबर. पण दुसऱ्या बाजूला ऋषी, या मॅचकडे आपण जाणारच आहोत आणि ही मॅचची चर्चा चालू राहणारच आहे. 5 बॉल झालेत, 16 झालेत, अजूनही शेवटचे अंतिम चेंडू बाकी आहे. PPL बद्दल काय सांगशील? या वर्षीची PPL कशी वाटली तुला आणि कशा प्रकारे तू एन्जॉय केलं, स्पेशली तुझ्यासाठी? खरं तर PPL म्हटलं तर आम्ही स्वतः एक मेहनत करतो. बाकीचे जेवढे संघ आहेत तेवढे स्वतः संघ मेहनत करतात आणि खूप छान वाटते. आपल्याच मैदानावरती आपण ही टुर्नामेंट आयोजित केली आहे. सगळ्या संघांचा समावेश आहे याच्यामध्ये आणि 120 तब्बल खेळाडू आहेत. गेल्या वर्षी आम्ही PPL आयोजित केली होती. यावर्षी आमच्या संघामधून एक खेळाडू बाहेर गेला, पण आमच्या संघामध्ये 2 खेळाडू आतमध्ये आले. एक तर प्रणय आणि दुसरा विपुल. या PPL मुळे ते आतमध्ये आले आमच्या संघामुळे. गेल्या वर्षी आम्ही प्रणयचा परफॉर्मन्स बघितला, त्याची गोलंदाजी आणि विपुलची बॅटिंग, त्यामुळे PPL आमच्यासाठी तरी नशीबवान समजतो आम्ही की PPL एक्झॅक्टली. PPL इज अ सक्सेसफुल इव्हेंट आणि त्या PPLने भरपूर सारे खेळाडू दिलेत आणि त्यामुळेच आज या विभागातून 7 संघ आपल्याला बाहेर खेळताना दिसतात आणि नवनवीन खेळाडू घडतच आलेले आहेत. आणि खूप चांगला सार या ऋषीने या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर मांडला. धावफलकाची धावा 17-17. एका चेंडूचा खेळ झाला. इक्वेशनवरती नजर टाकूयात. 11-16, 11 बॉल रिमेनिंग अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. क्या लग रहा है? ऑन साइडला चेंडू हातात. वेस्ट इंडिजने ज्या वेळेला T20 वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळेला त्या संघाचा कर्णधार हा डेरन सामी होता. ब्रेथवेटने 4 षटकार मारले, ती वेगळी बाब. यावेळेला सुद्धा डॅडी 11चा कर्णधार सॅमी आहे. चेंडूला गॅपमधून नीलू का भाई मोहित, तोही आमच्या 15 स्क्वॉड मध्ये रजिस्टर आहे. यंग टॅलेंट आहेत. जीवदानी मोहलीमध्ये बघायला गेलं तर आता मोस्टली यंग टॅलेंटच आहेत. पन्नन. समोर डाऊन द ग्राउंड. हो कडक. याचसाठी PPL हवीशी वाटते आणि याचसाठी PPLचा थाट भरला जातो. आणि PPL भरवल्यानंतर अशा प्रकारचं दृश्य दिसतं, म्हणूनच PPLला 4 चांद लागतात. अति सुंदर नजारा फिल्डिंगचा पेश केला गेला क्षेत्ररक्षकाद्वारे आणि चौकार आणलाय. कल्पेश नरसाळे यांच्यासाठी बक्षीस आले आहे विजू यांच्याकडून 200 रुपयाचं या चौकार अडवण्यासाठी. घड्याळामध्ये 1:27 झालेली आहेत आणि त्यानंतर सकाळ, म्हणजे ही सकाळच आपण म्हणत, आणि सकाळी देवी दैवतांचं नाव घेतलं जातं. एका धावेसाठी खेळले. चेंडूला सिंगल येते, ओनली 1 रन. प्रचंड दडपणाखाली
संघ आहे तो अल्पेश शिलमनचा, पण अजूनही दोन्ही धाकड फलंदाज मैदानात आहेत. मैदानामध्ये आहेत. या दोन्ही खेळाडूने अशा इक्वेशनला अनेक वेळा पार केलंय. आता 7-14 इथला चौकार बळ देईल अल्पेश शिलमनला आणि चौकार नाही आला. अशोक आणि आला फायनली तो चौकार आला. बकासूर इज इन फुल फॉर्म. बॅक इन फॉर्म, बॅक इन फॉर्म, बॅक इन फॉर्म. बट मॅच संपलेली नाहीये. मॅच संपलेली नाहीये. 6 चेंडू 10 धावेंची गरज. मी म्हटलं होतं अशोकने खूप चांगला स्पेल या अगोदर टाकला आणि अशोकने पलटवार करण्याचा प्रयत्न केला, त्याचे एफर्ट्स दिसले, पण शेवटच्या चेंडूवरती सिद्धूने आपली ताकद दाखवली आणि त्यामुळे हा नजाकतेनं भरलेला चौकार बघायला मिळाला. 23 शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. समालोचन कक्षामध्ये आमच्या सोबतीनं उपस्थित ऋषिकेश खांडेकर, जो सिद्धांत वारण कोणत्या टायमाला गाडी एक्सलेट करणं हे बरोबर जाणतात आपल्या संघासाठी. नाही, म्हणूनच गेल्या कित्येक वर्षांपासून फुलपाड्याच्या अंडरआर्म क्रिकेटचा डॉन म्हणून त्याला आपण म्हणत आलोय. पक्या डॉन. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती मुन्नाने आज प्रभावित केलंय. मुन्ना नाही, आगे वाला बोल नाही सकता यार. नो बॉल. ओहो, खराब बॉल. घोर चुकी, घोर चुकी, घोर चुकी. डगआउट मधून मागे व्हायचंय सगळ्यांनी. डगआउट मधून मागे व्हायचंय. या प्रकारच्या डगआउट मधून मागे व्हायचंय. डगआउट मधून मागे व्हायचंय. डगआउट मधून पाणी पाणी नसावे. पाणी हवाय का? आतापर्यंत बनलेल्या दडपणाला एका झटक्यामध्ये रिलीज केलं आणि ते करण्याचं काम कोणी केलं? कोणीतरी म्हणतील फलंदाजाने. नाही, इथे मोठी मिस्टेक झाली आहे. नो बॉल आलाय आणि त्या नो बॉलमुळे त्याला लायसन मिळालं आणि त्यामुळे त्याने तो फटका मारला आणि तिथे 5 धावा आल्यात. टायमर ऑन आहे. मागील वर्षीची रनरअप टीम यावेळेला फायनलमध्ये दावेदारी पेश करताना दिसते, पण अजून मॅच संपलेली नाहीये. विजय सावंत 6 बॉल 6ची मॅच अजूनही आठवते आणि त्यावेळेला बंटी गवस आणि सूरज चव्हाण यांच्यामधलं बॅटल कसं रंगलं होतं आपण सर्वांनी बघितलं. इतक्या कम्फर्ट झोनमध्ये गेल्यानंतर 6 बॉल 6चा पाठलाग झाला नव्हता. आता यावेळेला काय 6 मध्ये 5, 6 5च होते. हो, 6 नाही 6 5च होते आणि सूरजला माहिती आहे कारण तोच बॉलर होता. बट बंटी आणि टीम त्यावेळेचा तो क्षण यावेळेचा चेंडू जास्त फ्लाईट, मोठी फ्लाईट आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय. इट्स अ नो बॉल. खूप जास्त वरून आला आणि त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाची धाव फलकामध्ये ऍड होईल. अल्पेश कळंबेचं स्वप्न पूर्ण होणार. जेव्हा आम्ही श्री स्वामी समर्थ फोटो स्टुडिओ जेव्हा तो 37चा रन चेस करताना हरला होता, रुको जरा, पराभूत झाला होता, रुको तेव्हा जरा. अल्पेश कळंबेने मला एवढंच म्हटलं होतं की मी अजून या सामन्यामध्ये जिवंत आहे आणि तो नक्की सांगतोय की मी अजून या सामन्यामध्ये जिवंत आहे. रुको जरा, सबर करो, बहुत कुछ आने वाला. येस, इट्स अ नो बॉल. हो, पंचांनी नो बॉल घोषित केलाय. ख्यातनाम पंच आमच्या वसई विरार मधले गंभीर सर, ज्यांचा कधीही डिसिजन चुकत नाही. आणि हा पंखा फिरलाय. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आणि त्याच्यावरती आता बघूयात या फ्री हिटचा फायदा सौरभ विश्वकर्मा कसे उचलतात आणि आयोजन कमिटी तयारी करते. आणि हा आलाय Match चौकार. फायनली स्वप्न पूर्ण. अल्पेश कळंबे इज विन. कॉंग्रॅच्युलेशन. हँडल बाय डॅडी 11.
जीवदानी माऊलीची संपूर्ण टीम नाचायला आतमध्ये या डान्ससाठी. जीवदानी माऊलीची संपूर्ण टीम नाचायचं आहे. जीवदानी माऊलीची संपूर्ण टीम आपण डान्स करायचं आहे.